महिला शक्ति की परिचायक जयश्री दंडवते ने आज नवी मुंबई शहर में एक सामाजिक कार्यकर्ता से लेकर एक सफल उद्योजक के तौर पर खुद की काबिलियत को साबित कर दिखाया है। ऐसे में अन्य महिलाओं के समक्ष एक आदर्श व प्रेरणा बनकर साबित ज्येष्ठ समाज सेविका जयश्री दंडवते और समाज सेविका वृषाली चौहान के नेतृत्व में 18 सालों की परंपरा को कायम रखते हुए इस साल जोशो खरोश के साथ तन्वी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक और वैद्यकीय संस्था सानपाड़ा के माध्यम से 4 जनवरी से 12 जनवरी तक उत्सव आपल्या माणसांच्या सानपाड़ा महोत्सव 2025 का शानदार आयोजन किया गया है। सानपाड़ा सेक्टर 8 स्थित हुतात्मा बाबू गेणु मैदान में आयोजित इस सानपाड़ा महोत्सव के तीसरे दिन नृत्य स्पर्धा और नारी शक्ति सम्मान पुरस्कार का आयोजन किया गया, जहां इस कार्यक्रम की शोभा बढ़ाने पूर्व विधायक संदीप नायक उपस्थित थे। साथ ही उपस्थित थे पूर्व नगर सेवक शंकर माटे, समाज सेवक भाऊ भापकर, समाज सेविका शैला पाटिल, सानपाड़ा विभाग के शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्र से जुड़े तमाम प्रतिष्ठित मान्यवर। इस दौरान न भूतो न भविष्य ऐसे सानपाड़ा महोत्सव का संदीप नायक ने उपस्थित तमाम मान्यवरों के साथ जायजा लेकर हर एक स्टॉल को भेंट दी। मान्यवरों ने न केवल स्टॉल्स में लगाए गए विभिन्न सामानों का जायजा लिया, बल्कि उनकी विशेषताओं से भी वे रूबरू हुए। 4 जनवरी से 12 जनवरी कुल 9 दिवसीय इस सानपाड़ा महोत्सव के हर दिन विशेष थीम के तहत विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया जाता रहा है। तीसरे दिन आयोजित नृत्य स्पर्धा में 3 साल से लेकर 60 वर्ष तक के नागरिकों ने अपनी नृत्य कला से सभी को मंत्र मुग्ध कर दिया। खुद मान्यवर भी इससे बेहद प्रभावित नजर आए। इतना ही नहीं, इस दौरान मान्यवरों के हाथों समाज में आदर्श प्रस्थापित करने वाली महिलाओं को नारी शक्ति सम्मान पुरस्कार से सम्मानित किया गया। इस खास मौके पर पूर्व विधायक संदीप नायक ने महिलाओं के लिए प्रेरणा स्रोत और समाज में महिला शक्ति का आदर्श स्थापित करने वाली आयोजिका जयश्री दंडवते और वृषाली चौहान का विशेष तौर पर सम्मान करते हुए उनके निस्वार्थ सामाजिक कार्यों को सराहा। मीडिया से बात करते हुए संदीप नायक ने जयश्री दंडवते और वृषाली चौहान द्वारा आयोजित इस सानपाड़ा महोत्सव की सराहना करते हुए कहा कि उन्होंने इस महोत्सव के माध्यम से समाज को एकजुट करने और महिलाओं को मंच देने का काम कर रही हैं, जो वाकई सराहनीय है। तन्वी सामाजिक संस्था जयश्री दंडवते मॅडम, चव्हाण मॅडम 2005 साली सुरू झालेली संस्था लगेचच 2007 साली एवढा भव्य अशा सानपाड़ा महोत्सवाचं आयोजन, या आयोजनामध्ये या परिसरातील सर्वच लोक एकत्र यावे, संस्कृती, परंपरा आणि त्याचबरोबर महिला सक्षमीकरण करमणूक अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन या संस्थेच्या माध्यमातून केलं गेलं। आज 18 वर्ष पूर्ण झाली। सातत्यानं या महोत्सवाचं आयोजन केलं जातंय। या महोत्सवाच्या माध्यमातून या परिसरामधील विविध क्षेत्रामध्ये काम करणारी यशस्वी लोक, की त्यांना बघून इतरांना प्रेरणा मिळेल अशा व्यक्तींचा सन्मान देखील या महोत्सवामध्ये केला जातो। अनेक स्टॉलमध्ये त्या ठिकाणी आपली स्वतःचे प्रोडक्ट तयार करणारे बचत गट, त्यांना देखील स्वतःचं असं हक्काचं व्यासपीठ या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपलब्ध होतं। अनेक कलाकार की जे या महोत्सवाची वाट बघत असतात, त्यांना देखील आपल्या कलेचं प्रदर्शन करण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून मिळते। आणि या नवी मुंबई शहरामध्ये, या शहरामधील विविध भाषेचा, विविध प्रांतातला, विविध राज्यातला, विविध जिल्ह्यातला जो नागरिक आहे, त्यांना एकत्र आणण्याचं काम या सानपाड़ा महोत्सवाच्या माध्यमातून केलं जातं। मी दंडवते मॅडम, चव्हाण मॅडम आणि यांचे सर्वच यांचे पदाधिकारी यांचं मनापासून आभार। महोत्सवामध्ये आनंदाचं वातावरण असतं, सगळ्यांचा सहभाग असतो, सगळ्यांना एकत्रित आणण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं काम अशा महोत्सवांच्या माध्यमातून केलं जातं। परंतु आपण जर तन्वी संस्था या माध्यमातून शैक्षणिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असेल, सामाजिक चळवळ असेल, महिला सक्षमीकरण असेल, वैद्यकीय मदत असेल, अशा अनेक गोष्टी ज्या समाज उपयोगी आहेत आणि अशामध्ये समाजामध्ये आपण वावरत असताना, काम करत असताना
समाजाला देखील आपण काहीतरी देणं लागतो अशा प्रकारचं भान असणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे फक्त सामाजिक कार्य पुढे नेण्याच्या उद्देशानं या संस्थेची वाटचाल गेली 18 वर्ष आपण बघतोय आणि खूप उत्तम असं काम या संस्थेच्या माध्यमातून उभं झालेलं आहे. मी दंडवते मॅडम आणि चव्हाण मॅडम आणि सर्व यांचे जे काही संस्थेचे पदाधिकारी हैं उनका सर्वांचं अभिनंदन। वहीं जय श्री दंडवती ने सानपड़ा महोत्सव की विशेषताओं का जिक्र करते हुए कहा कि नाइक परिवार ने हमेशा ही उनके संस्था का मनोबल बढ़ाया है। उन्होंने आगे कहा कि सभी को एकजुट करने, कला को मंच देने, महिलाओं की शक्ति को सलाम करने और इस महोत्सव को लोकल से ग्लोबल ले जाने का उनका संकल्प है। 2010 मध्ये आम्ही नारी शक्ती सन्मान पुरस्कार सुरू केला। नारी शक्तीमध्ये आम्ही अशा महिलांचा निवड करतो की ज्या काहीतरी खरंच काम करतात। आम्ही एक वर्ष ज्या बस ड्रायव्हर म्हणून शाळेच्या बसवरती जाणाऱ्या महिला किंवा रिक्षा चालवणाऱ्या महिलांचा सत्कार केला, किंवा मागच्या वर्षी आम्ही अशा महिलांचा सत्कार केला की ज्यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर स्वतःची मुलांना वाढवून त्यांना चांगल्या पदावरती, त्यांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना जम बसवलेला आहे। अशा महिलांचा, अशा विविध महिलांना आम्ही प्रोत्साहन देण्याचा आमच्या परीने प्रयत्न करतो। नाईक फॅमिलीचा कायमच आम्हाला पाठिंबा आहे, मग तो अगदी परमिशन मिळवण्यापासून असू देत किंवा आम्हाला कुठलीही गुंतागुंतीची समस्या जर याच्यामध्ये निर्माण झाली तर कायमच नाईक कुटुंबाचा आमच्या संस्थेवरती वरदहस्त राहिलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या कित्येक गोष्टी सोप्या होतात। आज संदीप नाईक साहेब इथे आले, त्यांनी अतिशय ऊर्जा देणारं असं भाषण आमच्याबद्दल केलं आणि अतिशय चांगले शब्द, आम्हाला प्रोत्साहन देणारे शब्द वापरले, त्याच्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी। वहीं वसुधा रविंद्र सावंत ने नारी शक्ति सम्मान पुरस्कार से सम्मानित किए जाने पर आयोजकों का आभार व्यक्त करते हुए कहा कि 18 सालों में इस महोत्सव ने उन्हें एक पहचान दी है जिसने उन्हें शून्य से शिखर तक पहुंचाया है। मी ट्रान्सपोर्टर आहे, मुलांना घेऊन जाते आणि येते, बसेस आहेत माझ्या, आणि तुम्ही या ठिकाणी मला विचारलं की या इथे मी कशी आले। हा महोत्सव आम्ही वर्षभर नाही सतत वाट बघत असतो। अगदी माझ्या जली स्थळी पाषाणी कुठेही आम्ही गेलो तरी महोत्सव कसा आहे, महोत्सव कधी होणार हेच आमच्या डोक्यामध्ये असतं, कारण हा महोत्सव मला इतकं काही देऊन जातो। आणि दंडवते मॅडम, उषाली मॅडम यांनी हा महोत्सव सुरुवात झाली 2009 ला आणि तो आता पोहोचलाय 2025 ला। या 18 वर्षात आम्ही शून्यामध्ये होतो, ते शून्यातून आज इथपर्यंत वरती चढ उतार आमचं झालेलं आहे। म्हणजे आम्ही चढतच गेलोय, जसा हा महोत्सव वाढत जातो तसा आमचं उन्नती आमची वाढत जाते। आणि सानपाडा, पूर्ण सानपाडा असा आहे, पूर्ण सानपाडाच काय, पूर्ण नवी मुंबई, पूर्ण जगामध्ये हा महोत्सव आमचा इतका सुंदर, म्हणजे याला शब्दच नाही येतो, इतका छान हा आमचा महोत्सव। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।